नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्टार्स ऑफ द बाप ह्या सिरीजमध्ये. तर आज आपल्यासोबत आहे सानिका नेहे, ज्या की संगमनेरमधून आहेत. तर आपण त्यांचं आज वेलकमिंग करू आणि त्यांचा बाप कंपनीतला प्रवास आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया. सानिका, आम्हाला तुझे एक इंट्रोडक्शन ऐकायला आवडेल. सगळं म्हणजे तू बाप कंपनीत सध्या काय करते वगैरे. मी सानिका नेहे. तर मी प्रॉपर सावरगाव तळची. मी BCA थर्ड इयरला आहे आणि मी सध्या एका क्लायंट प्रोजेक्टवर काम करत आहे. जसं सानिका तू आत्ता म्हणालीस की तू थर्ड इयरला आहेस, तर तुझा फर्स्ट इयर पासून ते थर्ड इयर पर्यंतचा प्रवास थोडं सांगशील त्याबद्दल? हो, नक्कीच. तर फर्स्ट इयरला जसं की मी पहिले आले होते इथे ॲडमिशन घेण्यासाठी, तर अशी कंपनी किंवा अशी बिल्डिंग मी पहिल्यांदाच पाहिली होती. आणि माझ्या आधी नुकतेच महिनाभर एक बॅच चालू झाली होती. तर इथे आले तेव्हा सगळे मुलं बसलेले होते. तर मग त्यांच्याकडे बघून असं वाटलं की यार इथे काहीतरी वेगळं आहे बाकीच्या कॉलेजेसपेक्षा तरी. मग त्यात हे समोर लावलेले 3 फ्लॅग्स ते तर खूपच छान वाटले होते. त्याच्यामुळे इथलं वातावरण मला खूपच आवडलं आणि मग मी विचार केला की काहीतरी वेगळं करू. त्याच्यानंतर मग हळूहळू मग ॲडमिशन झालं, मग बॅचेस चालू झाल्या. मग त्याच्यानंतर मग चालू झालं आमचं फर्स्ट इयर. मग फर्स्ट इयर स्टार्ट झालं तर मग आपले कॉलेजेसमध्ये कसे टीचर्स असतात तसे आम्हाला इथे मेंटर्स होते. तर ते मेंटर्स पण असे होते ना एकदम फ्रेंडली, म्हणजे सगळे आमच्याच एजचे होते. थोडेफार 2-3 वर्षाने मोठे असे आमच्याच एजचे होते ते मेंटर्स वगैरे. तर म्हणजे ते खूप छान समजून सांगायचे वगैरे. त्यांनी खूप छान शिकवलं आम्हाला. मग सेकंड इयरपासून आम्ही प्रोजेक्टला स्टार्टिंग केली, प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली. तर पहिले तर आम्ही सध्या फक्त बाप कंपनीच्या प्रोजेक्टवरती काम करायचो. जसं की झालं बाप ॲप झालं, असे काही प्रोजेक्ट चालू होते कंपनीचे इंटरनल. तर सध्या तर म्हणजे तेव्हा तर आम्ही त्याच प्रोजेक्टवर काम करायचो. मग नंतर हळूहळू थर्ड इयरला क्लायंट प्रोजेक्ट यायला सुरुवात झाली. मग आम्ही क्लायंट प्रोजेक्टवर काम करायला लागलो. असं होतं. तर आत्ताचा प्रवास तरी असाच झाला आहे. आता तरी मी क्लायंट प्रोजेक्टवर काम करते आहे एका Node.js. अच्छा, म्हणजे तुम्हाला एकंदरीत म्हणजे मेंटर्स खूप चांगले मिळाले, ज्यामुळे तू आता थर्ड इयरला एका क्लायंट प्रोजेक्टवर काम करतेस. हो, नक्कीच. अच्छा, आणि क्लायंट प्रोजेक्ट बद्दल थोडंसं सांगशील, म्हणजे कुठला आहे किंवा तू कशावर काम करतेस? हो, मी सध्या HireHQ नावाच्या एका प्रोजेक्टवरती काम करते. तर आपल्याच कंपनीतल्या नेहा मॅडम प्रोजेक्ट मॅनेजर आहे. तर त्या खूप चांगलं गाईड करताय की कसं करायचं काय. सध्या सगळंच नवीन आहे आमच्यासाठी पण. तिकडचे लोक, त्यांचं बोलणं वगैरे, म्हणजे इंग्लिश कॉन्व्हर्सेशन सगळंच नवीन आहे. तर काही गोष्टी म्हणजे ठीक चाललंय आता तरी, त्या सांभाळून घेत आहे सगळं. अरे वा. म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट असो, क्लायंट प्रोजेक्ट असो, कंपनी प्रोजेक्ट असो, एक चांगला मॅनेजर म्हणजे एक गाईड करणारा मॅनेजर असणं ही खूप चांगली गोष्ट असते. आणि खरंच आमचे मॅनेजर खूप चांगले आहे, चांगले गाईड करतात आम्हाला. तर सानिका, मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की बाप कंपनीमध्ये आल्यानंतर तुमच्या डेव्हलपमेंट कशी झाली, म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट किंवा कम्युनिकेशन स्किल्स तुम्ही त्यामध्ये कशा पारंगत झाला? ओके. तर बाप कंपनीमध्ये आल्यावर मेन पॉईंट तर हा होता की कॉन्फिडन्स. तर स्टार्टिंगला फर्स्ट इयरला आमचे काही इंग्लिशचे सेशन चालू केले होते इंग्लिश कम्युनिकेशनसाठी, की तुमचं कम्युनिकेशन बेटर झालं पाहिजे त्याच्यासाठी. तर मग पहिलं तर सगळ्यांना भीती वाटायची इंग्लिशचं सेशन, मग ते सर पुढे येऊन बोलायला लावणार, मग ते कसं बोलायचं काय बोलायचं. तर मग तिथे थोडी भीती वाटायची. नंतर मग हळूहळू सवय झाली त्या गोष्टीची की जाऊन समोर बोलायचं सगळ्यांसमोर. मग ठीक आहे, तेव्हापासून थोडासा कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला सुरुवात झाली. मग हळूहळू ते करता करता मी आता थर्ड इयरला फर्स्ट इयरचे थोडेसे सेशन घेत होते. म्हणजे मला एक त्यांनी दिलं होतं की मग त्याच्यापासून तर अजूनच कॉन्फिडन्स बिल्ड झाला. म्हणजे कॉम्प्युटर फंडामेंटलचा एक सब्जेक्ट आहे, त्याच्यासाठी मी सेशन घेत होते. मग त्याच्यामुळे तर अजूनच झालं की मी ॲटलिस्ट त्यांच्या समोर जाऊन उभी राहू शकते, बोलू शकते त्यांच्यासोबत. अशा काही गोष्टी होत्या. आणि इंग्लिश कम्युनिकेशन तर आहेच, आता क्लायंट प्रोजेक्ट आहे, सो मग त्या मीटिंग्स वगैरे असतात. आणि म्हणजे ही एक गोष्ट खूप चांगली आहे की त्यांनी काही फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना ट्रेन केलं एका कम्प्युटर सब्जेक्टमध्ये, आणि तो खरंच म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे ती. हो. तर सानिका, मला तुझ्या घरच्या बॅकग्राऊंडबद्दल काही सांगशील, म्हणजे तुझं घर जसं तू बोली सावरगाव तळमध्ये, तर घरी काय व्यवसाय असतो असं? तर माझ्या घरी माझे वडील, म्हणजे माझ्या घरी शेती पण आहे आणि माझे वडील आमचं एक 2 व्हीलरचं गॅरेज आहे. तर तिथे काम करतात, काही शेतीचं असं दोन्हीकडचं बघून असं आमचं घर चालतं.
आणि मग तुझी फॅमिली तुला कशी मोटिवेट करते, राईट? तू आता क्लायंट प्रोजेक्टवर काम करते आणि त्याचबरोबर खूप साऱ्या गोष्टी सांभाळते. म्हणजे आपण तर मल्टीटास्किंगही म्हणायला हवं, कारण एका स्टुडंट्सला ट्रेनिंग देणं, अगेन हे सगळं स्किल्स वगैरे सांभाळणं, क्लायंट प्रोजेक्टच्या टेक्निकल गोष्टी सांभाळणं, ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर तुझ्या फॅमिली तुला कशी मोटिवेट करते या सगळ्यासाठी? फॅमिलीचं सपोर्ट म्हणायला गेलं तर पहिल्यापासून आहेच, की तुला जसं जमणार आहे तसं तू शिक किंवा तसं तू कर, आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय. आणि त्यांनी केलाय आतापर्यंत मला सपोर्ट. म्हणजे कुठल्याच गोष्टीसाठी त्यांचं असं नाहीये की तू हे करू नको किंवा हे चांगलं नाहीये, तुला जे आवडतं ते तू कर, म्हणजे तुला जे बेस्ट वाटतं ते तू कर, असंच त्यांचं म्हणणं आहे आतापर्यंत. तरी माझ्या फॅमिलीनी मला खूप सपोर्ट केलाय. फॅमिली सपोर्ट असलं की सगळ्या गोष्टी आपण परफेक्टली हो, नक्कीच. निभावतोच. तर तू म्हणजे तसं तू बोलली सावरगाव तर संगमनेर, तर तू बाप कंपनीत कशी येतेस? म्हणजे तू बाप कंपनीत अपडाऊन करते की हॉस्टेलला राहतेस? नाही, मी हॉस्टेललाच राहते. म्हणजे येण्या जाण्याचा रस्ता अंतर जरी कमी असलं, मे बी 20-25 किलोमीटर आहे, पण मग येण्या जाण्यासाठी एवढं काही शक्य होत नाही, कारण तिकडून मला कोणी सोबत वगैरे आणि रस्ते वगैरे तेवढे ठीक नाही वाटत आहे. मग सो फॅमिलीचं असं आहे की हॉस्टेलला थांब. सो मी फर्स्ट इयर पासून हॉस्टेललाच राहते. तर सानिका, जसं तुम्ही आता बोललात की तुम्ही हॉस्टेलवर राहतात, तर म्हणजे कंपनीचं हॉस्टेल, सो याबद्दल काय अनुभव सांगाल की तुमची हॉस्टेल लाईफ कशी आहे, कशी जगतात तुम्ही? ओके. पहिले तर असं वाटलं होतं यार हॉस्टेलला जायचं खूप मजा असणार, असं काही इमॅजिन तर मी केलं होतं. बट आलो हॉस्टेलला. देन पहिले थोडे दिवस ठीक होतं, चालू होतं. नंतर मग आहेत काही रूल्स इथे स्ट्रिक्ट आहेत, बट ते आमच्याच चांगल्यासाठी असं तरी वाटतं मला. राईट. हो, तर हॉस्टेल तर बेस्टच आहे. नाही, कारण हॉस्टेल म्हणजे एक आपला एक छान असा फ्रेंड सर्कल तयार होतो हॉस्टेलमध्ये. हो. म्हणजे असं म्हटलं जाते की हॉस्टेल म्हणजे की आपली एक मिनी फॅमिली असते आपल्या मैत्रिणींसोबत म्हणा, किंवा काही मेंटर जे राहत असेल त्यांच्यासोबत. सो त्यातला एक अनुभव सांगाल का तुमच्या फ्रेंड झोन मधला किंवा हॉस्टेल मधला एखादा? फ्रेंड झोन म्हणजे आता पहिले आलो तर सगळ्यांना असंच वाटलं होतं की हॉस्टेल म्हणजे आता बाहेरचे कॉलेजेसमध्ये कसं असतं की आता एन्जॉय होणार, आता मजा करणार, हॉस्टेलला जाणार म्हणजे. बट मग आलो त्यात इथे आम्हाला पहिलं स्टार्टिंगला सांगितलं की तुमचे मोबाईल जमा होणार, तुमचे मोबाईल तुमच्याकडे नसणार नाईटला तरी ॲटलिस्ट. मग पहिले तर काय मोबाईल जमा होणार, मग ठीक आहे मोबाईल जमा होणार. मग नंतरचा नेक्स्ट रूल ऐकला, मंथ एंडला सुट्टी असणार. राईट. मंथ एंडला सुट्टी असणार, त्यातच तुम्ही बाहेर जाऊ शकणार. ते पण घरी कॉल करणार, घरची परमिशन घ्यायची, मग बाहेर जायचं. म्हणजे खूपच भरपूर रूल असे स्ट्रिक्ट आहेत, बट ते चांगल्यासाठीच आमचं आहे असं तरी मला वाटतं. राईट. म्हणजे कारण आपण बघतो की कंपनी एका खेड्यात आहे, म्हणजे पारेगाव सारख्या हो. खेड्यात आहे, तर ह्या ठिकाणी असे रूल्स असणं बरोबर आहे. ते हो. सिक्युरिटी असते कारण. आणि सिक्युअर पण आहे हॉस्टेल, चांगलं आहे. आतापर्यंतचा एक्सपिरियन्स तरी खूप चांगला आलाय. अरे वा. आणि हॉस्टेलला असण्याचा एक फायदा म्हणजे आम्ही कधी पण येऊन इथे बसू शकतो कंपनीमध्ये ॲट अ टाइम. तुम्ही 9ला या किंवा रात्री 10ला या. म्हणजे त्या बाबतीत काही बंधनं नाही आहेत, तुम्ही कधी येऊन तुमचं काम तुम्ही करू 12ला शकता. येऊन जरी बघितलं तरी पण आमचे विद्यार्थी भरपूर म्हणजे काम करत असतात, कोणी स्टडी करत असतं, भरपूर वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी शिकतात. अरे वा. नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे हॉस्टेलवर राहण्यात. कारण कॉलेजच्या हॉस्टेल आपण जसे बघतो की हॉस्टेलवर गेलो की कॉलेजचा तो संपर्क असतो तो कुठेतरी तुटतो. हो, तसं इथे बट नाही. इथे तसं नाही. नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे. तर सानिका, मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की आता तुम्ही सगळा तुमचा एक अनुभव सांगितला बाप कंपनीमधला म्हणा वगैरे, तर मला एक म्हणजे सगळ्यांना मेसेज देण्यासाठी तुम्ही काय सांगाल की टीमवर्क म्हणजे काय असतं? म्हणजे जो अनुभव तुम्हाला आलाय की टीमवर्क म्हणजे काय, मला ते विचारायचं. आता टीमवर्क म्हणजे आपल्याकडे सध्या तरी म्हणजे लोकांचं नसतं असं, खेड्याकडे तरी नसतं की हा माझं चाललंय मग ठीक आहे. तसं प्रोजेक्टमध्ये असं असतं की एक माणूस सगळा प्रोजेक्ट नाही करू शकत, किंवा एक माणूस सगळ्या टेक्नॉलॉजीवर काम नाही करू शकत. तर एका प्रोजेक्टमध्ये तरी मल्टिपल लोकांना काम करावं लागतं. तिथे टीमवर्कच इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्या टीमसोबतचं जे कम्युनिकेशन आहे ते असेल किंवा मग भरपूर काही गोष्टी. आता तुम्ही बोलल्या की टीमवर्क, तर टीमवर्क प्रोजेक्टमध्ये इम्पॉर्टंटच आहे. जसं की एक माणूस सगळा प्रोजेक्ट करू नाही शकत, तसंच मग आमच्याकडे भरपूर काही ॲक्टिव्हिटीज असतात टीमवर्कसाठी, जसं की ऑर्गॅनिक फार्मिंग, बर्ड्स हाऊस, अशा काही गोष्टी, तर ज्या आपण टीमनीच पॉसिबल आहेत. नाही, म्हणजे ही गोष्ट खूप चांगली की फक्त टेक्निकल नाही तर तुम्ही सोशल इव्हेंट सुद्धा एका टीम वर्कने हँडल करता. तर सानिका, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आत्ता जे विद्यार्थी 12वी पास आउट होणार आहेत किंवा 12वी पास आउट झालेत, तर त्यांना तुम्ही एक बाप कंपनीला रिलेट करून काय मेसेज देऊ इच्छिता? तर
मला एवढाच मेसेज द्यायचा आहे त्यांना की असा प्लॅटफॉर्म कुठेच भेटणार नाही जो की मला भेटला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पण भेटला पाहिजे. सो नक्कीच एकदा व्हिजिट करा द बाप कंपनीला. तर सानिका, माझा एक शेवटचा प्रश्न असा असेल की तुमचे फाउंडर जे रावसाहेब घुगे सर, तर म्हणजे तुम्ही रावसाहेब घुगे सरांना ॲज अ लीडर म्हणून कसं बघतात? ॲज अ लीडर झालं तर पहिली गोष्ट तर मी जेव्हा इथे आले ना, मला कंपनीचे फाउंडर कोण आहे हे सुद्धा माहीत नव्हतं. अरे, देन ते असेच एकदा म्हणजे ते इथे पहिले ना इथे जास्त नव्हते राहत. मग एक दिवस त्यांच्यासोबत ओळख झाली. मग समजलं ते कंपनीचे फाउंडर आहे. देन मग म्हणजे असं वाटलंच नाही की हा माणूस कंपनीचा फाउंडर आहे. म्हणजे तो असा स्टुडंटसोबत एकदम फ्रेंडली झोनमध्ये जाऊन बोलणार आहे किंवा असं नव्हतं वाटलं की कंपनीचा फाउंडर येऊन आमच्यासोबत कधी बोलणार आहे. देन असं तर कधी झालंच नाही. आणि फर्स्ट इयरला त्यांनी आमचे काही लेक्चर्स पण घेतले. तर असं कुठेच झालं नाही आत्तापर्यंत की एका कंपनीचा फाउंडर येऊन तिथल्या स्टुडंटला टीच करतोय. बापरे. असं म्हणजे हा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. एक लीडर म्हणून तरी खूप चांगले आहे सर. त्यांनी तुमचे क्लासेस घेतले टेक्नॉलॉजीचे? हो नक्कीच. नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण स्कूल्स कॉलेजेसमध्ये आपण प्रिन्सिपलला इव्हेंट सोडून कुठे बघतच नाही. आणि तुमची फाउंडर अशा गोष्टी करतात म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आत्ताही कधी काही अडचण असली रात्री 10 वाजता जा, 11 वाजता जा, एनी टाईम सगळ्यांसाठी अवेलेबल असतात. कायम टाईम काढतात सगळ्यांसाठी. बेस्ट म्हणजे असं वाटतच नाही की कंपनीचा फाउंडर आहे आणि तो आपल्यासाठी कशाला यार एवढ्या छोट्या गोष्टीसाठी वेळ देणार आहे. बट असं कधीच होत नाही. आमची प्रत्येक छोटी ना छोटी गोष्ट असो ती ऐकून घेतात. म्हणजे एकंदरीत यातून एवढं कळतं की तुमचं लीड एकदम ग्राउंड टू अर्थ पर्सनॅलिटी आहे. तर तुम्ही सगळे बघतातच की आपण आज सानिका नेहे यांना भेटलो आणि यांचा हा एकंदरीतचाच प्रवास खूप सुंदर होता. तर म्हणजे या असं बोलायला काही हरकत नाही की बाप कंपनीने एक असा प्लॅटफॉर्म दिला आहे सगळ्या विद्यार्थ्यांना की ते त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करतायत, ते त्यांचे पुढचं फ्युचर एक सिक्युअर करतायत. तर असंच आणि आम्हाला पुढे जाऊन अजून खूप साऱ्या गप्पा अगेन तुम्हाला भेटायलाही खूप आवडेल. सो विश यू ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर नेक्स्ट अँड थँक्यू तुम्ही आलात आणि आमच्यासोबत गप्पा मारल्या. थँक्यू.